खासदार विशाल पाटील आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही आज बारामतीत आलेला आहात आणि दादांच्या अंत्यसंस्कारात देखील सहभागी झालात। काय दादांबद्दल आठवणी किंवा काय नेमक्या भावना काय तुम्ही या निमित्ताने व्यक्त करा? दादा हे खरंच मोठ्या भावासारखे होते। आम्हाला सगळ्यांना जे त्यांनी प्रेम दिलं ना, हे बघ राजकारणात वेगळं असणार, आम्ही त्यांच्यावर भाषण केले असतील, तेही माझ्यावर लोकसभेवर भाषण केले आणि पण मी आज खासदार होऊ शकलो ह्याच्या मागचं वैयक्तिक मदत ही दादांनी जी केली। म्हणजे राजकारणात कधी कधी आधार लागत असतो, आपण काहीतरी चुकतो, कुठे काहीतरी झालं, कुणाकडे जायचं। आज सत्तेत आम्ही नसलो आणि भाजप सत्तेत असली ते दादा तिथं सत्तेत आहेत, सरकारमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, हा मनाला दिलासा होता। काही झालं तर आपण दादांकडे जाऊ शकू आणि दादा जर होणारं काम असलं आणि बरोबर असलं तर नक्की करणार आणि चुकलं असेल तर दादा तोंडावर सांगणार। म्हणजे मी भाषण करताना एखाद दुसरं भाषण जरी माझं चुकलं असतं, म्हणजे माझा एक स्वभाव आहे, भाषण करता करता मी मागे बघायचो। मला एकदा दादानी गाडीत घेतलं, विशाल तुझं भाषण झालं, तू सारखं मागे बघत होतो, म्हणून मी तुमच्याकडे बघत होतो। ते म्हणलं नाही विशाल, भाषण करताना पुढेच बघायचं असते। असे साधे सल्ले द्यायचे पण हक्काने द्यायचे। हे जे प्रेम निर्माण झालं दादांचं ना, ते मी व्यक्त करू शकत नाही पूर्णपणे। खूप मोठी हानी आमच्या घराची, आमची वैयक्तिक आणि ह्या राज्याची, देशाची झालेली आहे। तुम्ही तसं म्हटलं होतं की VSIला तुम्ही नेहमी भेटायचे दादांशी, कारण की VSIला तुम्ही देखील काउन्सिलिंग मेंबर आहात आणि दादा देखील यावरती आहात। त्यावेळी देखील एक वेगळी चर्चा VSIमध्ये खरं तर तुमची आणि दादांमध्ये व्हायची। काय नेमके त्यातले काय आठवणी? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दादा, मी आणि इंद्रजित बाबा मोहिते आम्ही तिघंच एका समितीत आहे, जी इन्व्हेस्टमेंट समिती आहे। म्हणजे विशेष तुम्ही समजून घ्या, आज देशाच्या राजकारणात एवढा मोठा व्यक्ती आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करतात, पण त्या VSI आमची 200-400 कोटीची त्या ठिकाणी 200-400 कोटीची ही संस्था, त्या संस्थेत सुद्धा काम करत असताना दादा वैयक्तिक यायचे। वसंतदादाच्या नावाची संस्था आहे, त्यांना वसंतदादांबद्दल आदर होता आणि ते मला प्रत्येक वेळी दादांच्या त्यांच्या गोष्टी सांगायचे। पण वैयक्तिक प्रत्येक मीटिंगमध्ये बसून, खासदार मी आज झालो वर्षापूर्वी, पण त्याच्या आधीपासून जे मान समोरच्याला द्यायचं, तुमचं काय मत आहे, तुम्ही काय ते सांगताय का, एवढी बारकाईनं काम करायचे। साधा गार्डनचं काम कसं करायचं हा जर विषय असला, त्यात स्वतःची लक्ष घालून काम करण्याची पद्धत जी आहे, कसं आहे गावगाडा कसा सांभाळायचा, कसा चालवायचा असतो हे दादांना माहिती आहे। ग्रामीण भागातनं त्यांचं नेतृत्व उभारत आलं आणि प्रत्येकाची काय अडचण आहे, जिल्हा परिषदेला काय अडचण असते, जिल्हा बँका संस्थांची काय अडचण आहे, राज्याची काय अडचण आहे, काम स्वतः माहीत असल्यामुळे आल्या माणसाचं कामाची उरकायचं कसं हे दादांना माहीत होतं। हे भरून न निघणार आहे। तर दादांचं हे सगळं जो काही स्वभाव आहे किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सोबत केलेलं काम आहे, त्या देखील आठवणी या निमित्ताने खासदार विशाल पाटील यांनी या निमित्ताने समोर आणलेला आहे, त्याला उजाळा देखील दिलेला आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।